मी शहाजी वाघमोडे मार्कडवाडीचाच आहे खुद्द. मार्कडवाडीत काय झालंय, 1905 मतदान पडलं होतं, 1003 मतदान पडलं रामभाऊला आणि 845 मतदान पडलं जानकर साहेबाला. तर विषय तो मुद्दा जो आहे त्याच्यासाठी माणसं ही मतदान करायची थांबली होती. यांच्या अन्याय झाला, 89 जणांवर गुन्हे दाखल झाले ते. आणि ह्यांनी कार्यक्रम आज काय घेतलाय, पक्षाचा कार्यक्रम घेतलाय. सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर साहेब सगळं झेंडण बॅनरबाजी ही काही भाजपचा पैसा कशावर घालू देते तीच कळ नाही. आता एक काँग्रेसचे नेते मंडळी आले, त्यांचं बिल्ला नाही कुठं, काय नाही. पवार साहेब आले तर त्यांनी कुठं तुतारीचं चिन्ह नाही आणि बॅनरबाजी नाही, काय नाही. आली अशी हाय अशी आली, हिने काय नाही तीच केलं. आणि बाया सांगते आम्हाला 500 दिलं म्हणले, आम्ही खुरपाय जाण्यापेक्षा आलो म्हणले सभेला. मी आई विचारलं, मावशी तुम्ही पुरंदवड्याचा इकडं कस काय? म्हणले खुरपाय 200 दिली तर 500 येतं म्हणले. आणि दोन तासात म्हणली टमटम म्हणून माघार नेऊन सोडतंय घरी. आणि ह्यांनी कसं आहे माहिती का, खोत साहेब काय निवडून येत नाहीत, त्यांना आमदार होऊ शकत नाहीत. ती त्यांना आपलं बोललं की वर घेते ते त्याच्यामुळे ती बोलतात. आणि पडळकर साहेबांना समाजाने मोठं केलं. आता काय त्यांना मंत्रीपद मिळालं, समाजाचं काय घेणं देणं नाही त्यांना फक्त काय पाहिजे, देवा पाहिजे. आणि देवासाठी ती जी देवाबा बोलल ती पडळकर साहेब बोलणार आहेत. आमचं म्हणणं काय आहे, आमचं गावकऱ्याचं काय म्हणणं आहे माहित आहे का, गावकऱ्यांची एवढीच विनंती आहे आमची की आमच्यावर जे अन्याय झालाय, 89 जणांचे गुन्हे दाखल झाले. ते जे आम्ही मतदान केलं ते मतदान आमचं गेलंय कुठं? एवढं मतदान आम्ही रामभाऊला केलंच नाही. ते मतदान कुठं गेलं हे आम्हाला तपासायचं होतं. आणि ह्या मुद्दा सोडून हे दुसरंच बोलतात. या बापू तुम्हाला बोला. बरं का, मला काय बोलता येत नाही जास्त. बरं का, आज गोपीचंद पडळकर साहेबांनी आरेवाडीला लाखो धनगर गोळा केली आणि त्या धनगरांचा भंडारा उचलून घेतला. भाजपला मतदान करणार नाही. आणि 15 दिवसात गोपीचंद भाऊ तिकडे गेलं भाजपमध्ये.